महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. महाराष्ट्र सरकारने वीज पुरवठ्याबाबत मोठं पाऊल उचललं आहे. राज्य सरकार आणि अदानी पॉवर यांच्यात वीज पुरवठ्याविषयी महत्त्वपूर्ण करार करण्यात आलाय. महाराष्ट्राला अदानी पॉवरकडून तब्बल 2500 मेगावॅट वीज पुरवठा करण्यात येणार आहे. अशातच आता पुढील 25 वर्षांसाठी अदानी पॉवर राज्यात वीज पुरवठा करणार आहे. राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता राहुरीतील ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाने महसूल विभागाचा नवा आकृतीबंध मंजूर केला. तब्बल 35,876 पदांची निर्मिती करण्यात आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक बळकट होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मुजोर कृषी केंद्र चालकांच्या दुकानाचा परवाना निलंबित केला जाईल असा इशारा कृषी मंत्र्यांकडून देण्यात आलाय. जागतिक स्तरावर भूराजकीय घडामोडींमुळे ऊर्जा बाजारपेठांवर परिणाम होत असला तरी देशातील एलपीजीचा पुरवठा स्थिर, पुरेसा आणि नियंत्रणाखाली असल्याची माहिती इंडियन ऑइलने दिली आहे. घरगुती एलपीजी पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून नागरिकांना कोणतीही अडचण भासणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. एलपीजी आणि पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे लोकांमध्ये भीती निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर पेट्रोलियम सचिव डॉक्टर नीरज मित्तल यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावात शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहिरीत कोसळल्याने एकाच कुटुंबातील तब्बल 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केले. तसेच मृतांच्या वारसांना 5 लाख आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा देखील केली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्यात अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. मात्र अशातच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील 15 ते 20 आमदारांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता बारामती पोटनिवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान हे आमदार शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. गेल्या 3 दिवसांपासून अंजनगाव खेलोबामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेवरून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. मंदिर परिसरात असलेला पुतळा इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याची मराठा समाजानं तयारी दाखवली आहे. माजी मंत्री राजन पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटीच्या निधीची पालकमंत्री गोरेंनी घोषणा देखील केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेत नवीन शिक्षण क्रम जाहीर केलाय. या निर्णयानुसार पुढील वर्षीपासून इयत्ता 6वी वर्गासाठी 3 भाषा विषय सक्तीचे करण्यात आले आहेत. 3 पैकी 2 भारतीय भाषा असतील. यामुळे विद्यार्थ्यांना आता 3 भाषांमध्ये 2 भारतीय आणि तिसरी भाषा 42 भाषांपैकी 1 भाषा निवडावी लागणार आहे. बारामती पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने परिस्थिती होईल. यापूर्वीही महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केल्या आहेत. त्यामुळे मला वाटते सर्वच पक्षांनी मनमोठे करून निवडणूक बिनविरोध केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेने मोठं पाऊल उचललंय. जिल्ह्यातील प्रत्येक गावात रात्री 7 ते 9 या वेळेत टीव्ही आणि मोबाईल बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक गावात भोंगा वाजल्यानंतर मोबाईल व टीव्ही बंद राहणार आहे. IPL 2026 मध्ये सलग दुसरा विजय मिळून पंजाब किंग्सने पॉइंट टेबलमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. परंतु BCCIने संपूर्ण पंजाब किंग्स टीमला शिक्षा सुनावली आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबने स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे श्रेयसला IPL प्रशासनाकडून मोठा दंड ठोठावल्याची माहिती IPL कडून देण्यात आली आहे. श्रेयस अय्यरला तब्बल 24 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तर टीम मधील प्रत्येक सदस्याला 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25% यापैकी जी रक्कम कमी असेल तितका दंड भरावा लागणार आहे.
1 एप्रिल पासून नवीन कामगार कायदा लागू झाला आहे. यामुळे कामगारांना मोठा फायदा होणार आहे. आता नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांना 2 दिवसात फायनल सेटलमेंट मिळणार आहे. याआधी नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांना पैसे मिळण्यासाठी 40 ते 45 दिवसांची वाट पाहावी लागायची. परंतु आता या नवीन कामगार कायद्यामुळे फायदा होणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार येत्या 24 ते 48 तासात महाराष्ट्रात वादळी वारा, गारपीट आणि मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. विशेषतः पुढील 3 दिवस म्हणजेच 3 ते 5 एप्रिल दरम्यान परिस्थिती अधिक गंभीर राहणार आहे. दरम्यान वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी, रहिवासी आणि वाहतूक यांना सतर्क राहावे लागणार आहे.